दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध। तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेदला। 91 75 74 34 54। पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा नगर परिषदेच्या वतीने सर्व नगर परिषद शाळेमध्ये भव्य वृक्षारोपण करण्यात आले। तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक रोप देऊन त्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी दिली। माझी वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने शहरात हरित आच्छादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विटा नगर परिषदेमार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत। त्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा नगर परिषदेचा मानस होता। विटा नगर परिषद अंतर्गत 19 शाळा कार्यरत आहेत। सदर शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून खालीलप्रमाणे 2 टप्प्यात भव्य वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आली आहे। त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी नगर परिषदेच्या शाळेतील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले। या वृक्ष मोहिमेचे उद्घाटन शाळा क्रमांक 5 येथे वृक्षारोपण करून करण्यात आले। या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात नगर परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना एक रोप देऊन त्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात स्वागत करण्यात येणार आहे। जवळपास 1400 झाडांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी दिली। झाडे लावा, झाडे जगवा हे शब्द फक्त मुखात नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या तसेच विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजले पाहिजेत। तेव्हाच चांगल्या प्रकारे आपल्या वसुंधरेचे संरक्षण आपण सर्वजण करू शकतो व त्याचसोबत आपण आपले सुद्धा संरक्षण करू शकतो। वृक्षारोपण करून आपले विटा शहर हरित बनवण्याकडे सर्व नागरिकांचा कल असून यामध्ये सर्वात जास्त नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे। विटा नगर परिषदेमार्फत विटा शहरात व सर्व शाळांमध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण करून शहर हरित करण्याकडे कल असून 10,000 पेक्षा जास्त झाडे लावण्याचा निश्चय केलेला आहे। यावेळी प्रशासक डॉक्टर विक्रम बांदल, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर, कर निरीक्षक संदीप वाघमारे, आरोग्य निरीक्षक नारायण शितोळे, अनिल पवार, राज्य कर्मचारी संघटना अध्यक्ष तसेच नगरपालिका अधिकारी, कर्मचारी वृंद, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज।